फोडलं. आता जनतेला काय आवाज देणार तुम्ही आता? आम्ही जनतेला या भाजपनं जी कामं केली नाहीत, जो भ्रष्टाचार केला, विकासाचा निधी आणला पण तो डापला, या गावातील गटारीची समस्या असू द्या, रस्त्याची असू द्या, पाण्याची असू द्या, ज्याला म्हणजे आम्हाला 100 पाणी वही पुरणार नाहीत एवढ्या त्यांच्या चुका आहेत, त्या आम्ही घेऊन जनतेसमोर आम्ही जाणार आहोत. आणि काडगावच्या सर्कल मध्ये प्रत्येक घराघरामध्ये आम्ही बाबा हे सरकार तुमचं आहे, शासन तुमचं आहे. आम्ही ज्यावेळी म्हणजे महाविकास आघाडीचे आमचे सुनील भाऊ रोकडे निवडून येतील, ते प्रत्येकाचे काम करतील. आमच्या संगीताताई माळे जे पंचायत समिती गटातून जे उभं राहिले आहेत, ते निवडून आल्यानंतर तुमच्या सर्वांगीण समस्या सोडवतील आणि तुमच्यापर्यंत विकास करतील, याची आम्ही त्यांना शाश्वती देणार आहोत आम्ही. आणि ह्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक आम्ही करतोय. भाजपनं शेतकऱ्याचं कर्जमाफी केलं, लबाडे लांडगा ढोंग करतोय. याच्यापाशी काय बोलाचे गडी बोलाचा तापा. कोणते केले त्यांनी काम साहेब? जर त्यांची यादी तर सांगितली तर 100 पाणी वही पूर्ण नाही. असे त्यांचे म्हणजे त्यांचे कटू कारस्थान आहेत. त्यांनी 26,000 शाळा त्यांनी बंद पाडल्या. शिशुवेशन आहे साहेब. आणि गुन्हेगारी ड्रग वाढवतात महाराष्ट्रामध्ये. काय सांगणार तुम्ही पिढीला? असं सांगा ना. इकडे तुम्ही शिक्षणाचे दार तुम्ही बंद करताय आणि दुसरीकडे तुम्ही व्यसन वाढवताय तरुण पिढीमध्ये. म्हणजे तुमचं धोरण काय ते स्पष्ट आहे. त्यामुळे समाज, सर्व धर्म, सर्व समाज, सर्व जातीतले लोक हे लोकशाही जपण्यासाठी उत्सुक आहेत. या देशामध्ये पुन्हा निरपेक्ष राष्ट्र आणण्यासाठी ते स्वतः उत्सुक आहेत. आणि ते सुनील रोकडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहेत आणि त्यांचे डिपॉझिट जप्त करणार आहेत. बीजेपीचे डिपॉझिट जप्त करणार आहेत. आणि तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी विचाराने प्रेरित होऊन महाविकास आघाडीचा प्रचार करा, काम करा, मतदान करा. कारण तिकडं अंधार आहे, तिकडं जुलुमशाही आहे, तिकडं घात आहे. आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे. पक्षाविरुद्ध तुमच्या गटामध्ये एवढा रोष का? गेल्या 70 वर्षापासून जी म्हणतात ना काँग्रेसने काय केलं, तर त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता जी भाजप जी आहे ती भाजप कुठली आहे? तर जी गेल्या वर्षी म्हणजे मागच्या टर्मला जी सत्ताधारी पक्षातली जी काँग्रेसची माणसं होती तेच विकास न करता भाजपमध्ये गेलेले आहेत सगळे. आणि आता जाऊन तिथे बीजेपी मध्ये काय दिवं लावणार आहेत त्यांनी? आता जी नवीन पिढी तयार झाल्या, काँग्रेस नेते घडवण्याची फॅक्टरी आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही असं त्यांना दाखवून देऊ की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा झेंडा 100% लागणार आहे आणि 100% आम्हीच गुलाल उधळणार आहे, त्यांना विश्वासाने सांगतो आहे. शिवसेना शाखा प्रमुख श्रीशैल राचाप्पा बिलोरे आज काडगाव मधून जिल्हा परिषदचे उमेदवार सुनील रोकडे आणि संगीता माळी यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर झालेली आहे. आज प्रचाराचा नारळ फोडला आणि या माध्यमातून कैलासदादा आणि ओमराजे यांच्या पाठिंबा जाहीर महाविकास आघाडीला आहे. म्हणून साठी आज महाविकास आघाडीतर्फे सुनील रोकडे यांना शिवसेनेतर्फे जाहीर पाठिंबा आमचा आहे. कोण म्हणेल की पंजा आहे म्हणून साठी शिवसेनेचे कार्यकर्त्याला असं नाराज असं वाटेल असं काहीच नाही. म्हणून साठी आज सुनील रोकडे हे बहुमतानं निवडून येतील एवढी अपेक्षा करतो. आणि भाजपचं जर बघितलं तर 80 घरकुल एक शासनानं भाजपच्या निस्ता उगा 15-15 हजार देऊन उगा आशेला लावले. आज 80 घराचं उद्ध्वस्त म्हणजे 70,000 रुपये अजून बिल पडले नाहीत, काय नाही. आज जर बघितलं तर शासनाचा जे निधी आलाय जी म्हणजे ह्याला घरकुलचा, ते निधी सुद्धा वाटप नाही, बेमानी कारभार आहे. आणि गटारी जर बघितलं तर गटारीची 70 लाख रुपये आले. ती एक बी चेंबर नाही, एक बी गावची समस्या इतकी दूषित आहे की बोलायचं नाही. ह्या भाजपनं इतकं ग्रामपंचायतला भ्रष्टाचार केलंय की बीडीओ किंवा कोणता तर अधिकारी जर निस्ता काडगावला सर्वे जर केलं तर ह्यांनी खडी फोडायला जातील एवढा भ्रष्टाचार या काडगावमध्ये भाजपवाल्यांनी केले. आणि जातीभेदाचं रान पिरून ह्यांनी काय पण उठवायला, गटारीचं पाणी सुद्धा घरी यायला लागलंय. या माध्यमातून सुनील रोकडे ही आज निवडून आले या अपेक्षा करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मी सुनील राजाराम रोकडे, जिल्हा परिषद गट 40, महाविकास आघाडी काडगाव गटातून उभारलो आहे, काँग्रेस पक्षातून. आणि येणाऱ्या 7 तारखेला हाताच्या बटनावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा.